मातोश्री बाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला कॉल। ट्रेनमधील 4-5 जण उर्दूत बोलत असल्याची माहिती। कंट्रोल रूमला फोन करणाऱ्यानं ऐकलं संभाषण। मातोश्री बाहेर घातपात होणार असल्याचा कंट्रोल रूमला आलेला फोन फेक। मुंबई पोलिसांची माहिती। अज्ञातानं खोडसाळपणामधून हा प्रकार केल्याची माहिती। मातोश्रीवर घातपाताची शक्यता। मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। तर सुडाच्या भावनेतून सरकारनं उद्धव ठाकरेंची सुरक्षा कमी केली, सावंत यांचा आरोप। ठाकरे कुटुंबियांची शिवसेना नेत्यांची सुरक्षा काढून घेतली, त्यांना काही झालं तर केंद्र सरकार जबाबदार असेल। मातोश्रीची जबाबदारी केंद्र सरकारची। संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। ठाकरे गटाकडून आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही, शिंदे गटाचा सवाल। देवेंद्र फडणवीसांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलेला आहे, त्यांना शिवसेनेचं राम मंदिरामध्ये योगदान काय हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही। शिवसेना कारसेवा करत होती तेव्हा तुम्ही गोधडीत रांगत होतात, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक लढवायची होती, मात्र आघाडीमध्ये त्यांना उमेदवारी देणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी पक्ष सोडला। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुंबई विद्यापीठानं जाहीर केलेल्या सिनेट निवडणूक कार्यक्रमावर हायकोर्टाचा शिक्कामोर्तब। नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देत दाखल झाली होती याचिका। ठाकरे गटांच्या नेत्यांसोबत आता पक्षाची महिला आघाडीही प्रचाराच्या रिंगणात। पहिल्यांदाच रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्ती संवाद यात्रा। उद्यापासून विदर्भातून स्त्री शक्ती संवाद यात्रेला सुरुवात। दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री, खासदार आणि माजी खासदार सुद्धा जाणार। आदित्य ठाकरेंची माहिती। तर मुख्यमंत्र्यांनी ज्यांना गुवाहाटीला नेलं नाही त्यांना दावोसला घेऊन जात आहेत, आदित्य ठाकरेंचा टोला। घोड्यांच्या तबेल्यासाठी 100 कोटी रुपये का खर्च केले जात आहेत, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। तर भाजपनं रेस्कोस आणि दावोस दौऱ्यावरती त्यांची भूमिका स्पष्ट करावी, ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्री दावोसला किती जणांना घेऊन जाणार याची मुख्यमंत्री कार्यालयातून प्रेस नोट काढावी, आदित्य ठाकरेंची मागणी। तर जिथे 5-6 लोकांचं काम तिथे एवढे लोक का घेऊन जात आहेत, आदित्य ठाकरेंचा सवाल। दावोस दौऱ्याचा सगळा हिशेब महाराष्ट्राच्या जनतेला देण्यात येईल, मंत्री उदय सामंतांची माहिती। तर ज्यांनी उद्योजकांच्या घरासमोर बॉम्ब ठेवले त्यांनी आम्हाला उद्योग वाढीबाबत सांगू नये, सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला। 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मनोज जरांगेंनी केलं स्पष्ट। मराठा समाजानं मुंबईला जाण्याची तयारी करावी, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मराठा आरक्षणासाठी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या, मनोज जरांगेंची मागणी। मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात। जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईची मागणी। आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न। राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे तरुण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, त्यांनी मुस्लिमांची नावं घेतली होती। लोकसभा निवडणुकीआधी देशात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा केंद्र सरकारचा डाव, संजय राऊतांचा गंभीर आरोप। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि इटालियन शक्तीसमोर लोटांगण घातलंय आणि त्यामुळे त्यांना मत म्हणजे सनातन हिंदू धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आमदार महेंद्र दळवींची भेट। महेंद्र दळवी अलिबागचे शिंदे गटाचे आमदार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची भेट। शाल पुष्पगुच्छ देऊन केला अप्पासाहेबांचा सत्कार। अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची वायबी चव्हाण सेंटरच्या पायऱ्यांवरती एकच वादा अजितदादाशी घोषणाबाजी। महायुतीच्या मुंबई महानगराचा मेळावा पार पडल्यानंतर झाली घोषणाबाजी। उद्धव ठाकरे गटामधून शिंदे गटामध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांची घर वापसी। शिंदे गटामधून पुन्हा उद्धव ठाकरे गटात केला कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश। रत्नागिरीमधील आमदार राजन साळवींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी। धारावीकरांना मुंबईमधील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त जागा मिळणार।
पात्र निवासी सदनिका धारकांना अतिरिक्त 350 चौरस फूट जागा मिळणार. शरद पवार आणि अजित पवारांच्या मनामध्ये अजूनही गोपीनाथ मुंडेंविषयी द्वेष. प्रकाश महाजनांची टीका. महायुती लोकसभेत विजयी होईल पण विधानसभेत नाही. प्रकाश महाजनांचं भाकीत. मुंबई ते डहाणूपर्यंत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा विशेष ट्रेननं प्रवास. प्रवासानंतर विरोधकांची दानवेंवर टीका. तर लोकलनं प्रवास केल्यावर नागरिकांची गैरसोय झाली असती. दानवेंची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा सीएसएमटी ते डहाणूपर्यंत 3 डब्यांच्या विशेष ट्रेननं प्रवास. मंत्र्यांसाठी विशेष गाडी, मग आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी का नाही? डहाणू वैतरणा प्रवासी संघटनेचा सवाल. जानेवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री स्वतःच राजीनामा देतील. ठाकरे गटाचे नेते अनंत गीतेंचं वक्तव्य. तर सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणारच, अनंत गीतेंचा दावा. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पुन्हा थंडीचा जोर वाढला. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमानामध्ये घट. बदलत्या हवामानामुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. महापालिका रुग्णालयामध्ये घसा, सर्दी, खोकला आणि सौम्य तापाच्या रुग्णांच्या रांगा. नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि थंड पदार्थ टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला. सहव्याधीग्रस्त कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची राज्य कोरोना कृती दलाची शिफारस. सरसकट सर्व कोरोना रुग्णांना प्रतिजैविक देणं टाळण्याचीही कृती दलाची सूचना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेमध्ये कॉपी पुरवल्याप्रकरणी टीसीएस कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. संपूर्ण नोकर भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. यावर्षी 66 बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी. 66 बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये मलकापूरच्या बैलगाड्याचा पहिला क्रमांक. अंधेरीमध्ये बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई. अमेरिकन नागरिकांना प्रतिबंधित औषध विक्री करणाऱ्या आरोपी वकिलासह 10 जणांना अटक. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कागलच्या राम मंदिरात आरती. मतदारसंघातील नागरिकांना प्रसाद आणि अयोध्या निमंत्रणाच्या किटचंही वाटप. ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येला मोफत घेऊन जाण्याची आम्ही घोषणा करणार असल्याचंही आश्वासन. छत्रपती शिवरायांच्या शिवगर्जना या महानाट्याला कोल्हापूरच्या गांधी मैदानावर सुरुवात. कोल्हापूरकरांचा पहिल्याच दिवशी महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. आज आणि उद्या महानाट्याचा प्रयोग विनामूल्य. प्रतापराव पवारांशी संबंधित असलेल्या कंपनीमध्ये कोरोना काळात 435 कोटी रुपये आले कुठून? भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल. सोमय्या यांचा पीएमआरडीए कार्यालयामध्ये अर्ज दाखल. बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शनाची शरद पवारांनी केली पाहणी. शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यामधील हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद. हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधण्याची आणि हत्येचा तपास राष्ट्रीय यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी. हिंदुत्ववादी संघटना 28 जानेवारीला पुण्यात मोर्चा काढणार. शरद मोहोळ हत्याकांडमधील मुख्य आरोपी रामदास मार्डेला अटक. मोहोळ हत्याप्रकरणी एकूण 24 आरोपींना अटक. नवी मुंबई पोलिसांना कारवाईमध्ये मोठं यश. पुण्यामध्ये पहिला राज्य क्रीडा दिन साजरा. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्तानं एसपी महाविद्यालयामध्ये खाशाबांचे पोस्टर आणि पुस्तकं. खेळाडूंना भेट. नागपुरात महसूल सहाय्यकाला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण आणि शिवीगाळ. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाचे कर्मचारी एका दिवसाच्या संपावर. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 22,000 नागरिकांना पक्षाशी जोडणाऱ्या व्यक्तीला पक्षातून कसं काढू शकता? काँग्रेसमधून निलंबित नरेंद्र जिचकार यांचा सवाल. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपूरमध्ये गुन्हे दाखल. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. गच्चीवर डीजे लावून पतंग उडवली तरी कारवाई करण्याचा नागपूर पोलिसांचा इशारा. मकर संक्रांतीनिमित्तानं मुंबई पोलिसांची विशेष मोहीम. भरधाव वेगानं गाडी चालवल्याप्रकरणी 6,682 वाहनांची तपासणी. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1,869 दुचाकी स्वारांवर कारवाई. तर या प्रकरणी 85 गुन्हे दाखल. नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे नागपूर शहरातील अनेक उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद. उड्डाणपुलावरून जाताना पतंगाच्या मांजामुळे दुखापत वा अपघात होऊ नये म्हणून उड्डाणपूल बंद ठेवण्याचा होता निर्णय. नाशिकच्या येवल्यामध्ये 3 दिवस पतंग महोत्सव. पतंगोत्सव काळामध्ये 3 दिवसांची सुट्टी असल्यानं येवला शहरामध्ये अघोषित असा बंद बघायला मिळतो. नाशकात मकर संक्रांती निमित्तानं मंत्री छगन भुजबळांनी उडवला पतंग. राजकारणामध्ये ज्यांच्या पतंग समोर येतील त्यांचा पतंग कापू, भुजबळांचं वक्तव्य. तर एबीपी माझाचा पतंग हाती घेत येवलेकरांना दिल्या शुभेच्छा.
सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यापासून 50,000हून अधिक पर्यटकांनी दिली भेट. नाशिकच्या येवल्यामधील नगरसूल जवळ भीषण अपघात. भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोची दुचाकीला धडक. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्तानं विश्व हिंदू परिषदेचा अनोखा उपक्रम. नागपूरमध्ये डिजिटल ॲपद्वारे रामचरित्र आणि रामायण प्रदर्शित. 22 जानेवारीपर्यंत डिजिटल रामायण राम भक्तांना बघता येणार. नागपूरकर रामभक्त प्रफुल्ल माटेगावकरांनी घराच्या अंगणात उभारली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती. 21 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 15 फूट उंचीचं राम मंदिर. 22 जानेवारीला मंदिरामध्ये श्रीरामाची मूर्ती ठेवून त्याची रीतसर पूजा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.